ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडूंनी केलाय। बच्चू कडू यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। दरम्यान देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे असंही ते म्हणाले। यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली आहे। भाजपची मोगलाई नीती आहे, त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात, ही भाजपची नीती असल्याचं बच्चू कडू म्हणाले। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। केंद्रामध्ये दिल्ली वाचवणं महत्त्वाची आहे। दिल्लीच्या चाब्या सध्या तरी उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांकडे अधिक मजबूत आहे। बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं। पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी।